अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध दारू विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध मोठी कारवाई केली आहे। कार्तिक एकादशीच्या पार्श्वभूमीवर ही महिला मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा करून विक्रीसाठी तयारीत होती। मात्र पोलिसांच्या तत्काळ कारवाईमुळे हा साठा जप्त करण्यात आलाय। 36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 1 नोव्हेंबर 2025 रोजी राजापेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांना विश्वसनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली आहे की जेवणनगर येथील रेखा ठाकूर ही महिला कार्तिक एकादशी निमित्त तिच्या घरी अवैध देशी दारू विक्रीसाठी साठवून ठेवली आहे। त्यानुसार पोलिसांनी पंच व महिला अंमलदार यांच्या उपस्थितीत झडती घेतली असता 4 पांढऱ्या पोत्यातून एकूण 900 नग देशी दारूच्या बाटल्या, टॅगो पंच व बॉबी संत्रा या ब्रँडच्या एकूण किंमत 36,000 रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी गुन्हा क्रमांक 626/2025 कलम 66 महाराष्ट्र भादवी कलम प्रमाणे नोंद करण्यात आली आहे। अमरावतीच्या बंडेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी दारू विक्रेत्यांवर मोठी कारवाई केली आहे। पोलीस पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी अण्णाभाऊ साठे नगर परिसरात छापा टाकून एका व्यक्तीला देशी आणि गावठी दारूसह ताब्यात घेतले। पोलिसांनी संबंधित इसमावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। या दरम्यान बंडेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही पोलिसांनी कारवाई करत निलेश तुकाराम वानखेडे वय 37 वर्ष याच्या घरातून 29 नग देशी दारूच्या बाटल्या व 10 लिटर गावठी दारू असा एकूण 4,600 रुपयांचा माल जप्त केला आहे। या प्रकरणी त्याच्यावर कलम 365 व महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। राजापेठ व बंडेरा पोलिसांच्या या सलग कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे।